नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। बाप्पाचे आवडते मोदक तर तुम्ही केलेच असतील, पण आज आपण बाप्पाचे आवडते मोतीचूर लाडू तयार करणार आहोत। अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे, कुणालाही सहज जमेल। अगदी योग्य प्रमाण, योग्य पद्धत या व्हिडिओत सांगितलेली आहे आणि तसंच आपण इथे झाऱ्याचा वापर न करता अगदी दाणेदार मोत्यासारखी बुंदी तयार केलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा। 200% खात्रीने सांगते, ही रेसिपी तुम्हाला जमेलच। तर व्हिडिओ लगेच सुरू करूयात। तर आपण साहित्य बघूयात। इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर। तुम्ही वाटी बघू शकता, अगदी मध्यम आकाराची वाटी आहे आणि बेसन पीठ इथे रेडीमेड वापरलेलं आहे, घरचं दळलेलं वापरायचं नाही। तर सगळ्यात अगोदर आपण बुंदीसाठीचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर इथे मी एका भांड्यात बेसन पीठ घालून घेते आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे पाऊण वाटी पाणी घेते। तर आता आपण बेसन पिठात काही न घालता फक्त पाणी घालून बुंदीसाठीचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर पाऊण वाटी जरी प्रमाण असलं तरीही सगळं पाणी एकाच वेळी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालत आपण बॅटर तयार करून घेणार आहोत। एकाच दिशेने बॅटर फेटत जायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालत जायचं आहे। पाऊण वाटी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, पण तुम्हाला थोड्याफार प्रमाणात कमी जास्त लागू शकतं, म्हणून बॅटर तयार करताना पाणी हे थोडं थोडं करूनच आपल्याला घालत जायचं आहे। आता इथे उरलेलं सगळं पाणी मी घालून घेणार आहे आणि बॅटर अगदी स्मूथ असं तयार करून घ्यायचं आहे। त्यात जराही गाठी राहायला नकोत याची काळजी नक्कीच घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, आपण एकाच दिशेने बॅटर फेटून घेतोय। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते बघा, खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही। तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणेच बॅटरची कन्सिस्टन्सी ही ठेवायची आहे, म्हणजे पाऊण वाटी पाणी अगदी बरोबर होतं। तर आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊयात आणि इथे लाडूसाठी पाक तयार करून घेणार आहोत। तर 1 वाटी साखर आपण पसरट आकाराच्या कढईत घालून घ्यायची आहे आणि त्यात आपण 1 वाटी पाणी घालून घेतोय। तुम्ही पाण्याचं प्रमाण पाऊण वाटी ठेवलं तरी देखील चालेल आणि नंतर आपण गॅस चालू करायचा आहे, सुरुवातीलाच गॅस चालू करायचा नाही आहे। आता साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत आपण ते ढवळत राहायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपण साखर ही वितळून घ्यायची आहे। साखर पूर्ण विरघळली की अगदी 4 ते 5 मिनिटभर गॅसची फ्लेम लो करून पाकाला उकळ काढून घ्यायची आहे। खूप हाय फ्लेम करायची नाही आहे, कारण आपल्याला पाक हा 1 तारी किंवा 2 तारी असा करायचा नाही आहे। पाक फक्त हाताला चिकटसर जाणवला पाहिजे, एवढाच आपल्याला पाक हा शिजवून घ्यायचा आहे। तर आपण पाक चेक करून बघूयात। हाताला पाक चिकटसर जाणवतोय, तर आता आपल्याला पाक एवढाच शिजवून घ्यायचा आहे। गॅस बंद करून पाक आता साईडला ठेवूयात आणि बुंदीच्या तयारीकडे वळूयात। तर यासाठी मी इथे दुधाचं पॅकेट वापरणार आहे, आपण कुठल्याही प्रकारचं झारा इथे वापरणार नाही आहोत। तर दुधाचं पॅकेट वरच्या बाजूने असं कापून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता बुंदीचं जे बॅटर आहे ते एकदा हलकंसं मिक्स करून घेऊयात आणि एका ग्लासमध्ये दुधाचं पॅकेट थोडं फसवून घेणार आहोत, जेणेकरून बॅटर हे पॅकेटमध्ये टाकायला सोपं होईल। तर आता आपण बॅटर टाकून घेणार आहोत आणि बॅटर एकाच वेळी खूप सारं भरायचं नाही आहे। जरी पॅकेटमध्ये ते मावत असेल तरीही खूप सारं भरायचं नाही, खूप थोडंसं बॅटर आपण इथे भरून घेणार आहोत। आणि तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर ही चूक अजिबात करू नका, खूप सारं बॅटर एकाच वेळी भरू नका। तर आता आपण इथे अगदी थोडंसं बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आता हे दुधाचं पॅकेट वरच्या बाजूने आपण सिक्युअर करून घेणार आहोत। एखाद्या रबर बँडच्या मदतीने वरची ओपन असलेली बाजू ही पूर्ण आपण बंद करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, आपण अशा प्रकारे हे छोटासा हा कोन तयार करून घेतलेला आहे। आता तो आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता कढईकडे येऊयात। तर कढईत तेल तापवायला ठेवलेलं होतं आणि आपण छोटासा बॅटरचा ड्रॉप इथे घालून बघणार आहोत। जर ड्रॉप अगदी पटकन वर आला म्हणजेच तेल परफेक्ट गरम आहे। आता आपण काढून घेऊयात, बघा मस्त गोल गरगरीत आला आहे ना। आता आपण बुंदीचा श्रीगणेशा करूयात। त्यासाठी आपण जो
दुधाच्या पॅकेटचा कोन तयार करून घेतला होता त्याला अगदी छोटंसं आपण छिद्र करून घेणार आहोत. अगदी छोटासा भाग त्याचा कापून घ्यायचा आहे, खूप मोठा कापायचा नाही आहे. आपण ज्यावेळी बुंदी तयार करायला घेतो त्यावेळी तयार केलेल्या पॅकेटच्या कोणावर अजिबात आपल्याला प्रेशर द्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने फक्त त्याला धरून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की बॅटर पडायला थोडं त्रास होतो तर हलकं प्रेशर द्या. खूप जोरात प्रेशर दिलंच ना तर मग हवी तशी गोल बुंदी पडणार नाही. तुम्ही अगदी हवंच तर सेंटरला धरून ठेवू शकता किंवा आपण पुढे बघूयात कशा प्रकारे बुंदी तयार केली जाते. आता हाताला आच खूप जास्त लागते म्हणून मी हात थोडा वर उचलून घेतलेला आहे आणि अजिबात कोणावर प्रेशर दिलेलं नाही आहे. अगदी बुंदी घालताना जराही हातांचं प्रेशर नको आहे. खूप हलक्या हाताने फक्त आपल्याला बॅटर तर इतकं सुंदर झालेलं आहे ना की ते सारखं पडतच राहतं. आता तुम्ही हवंच तर हात गोलाकार फिरवून घेऊ शकता, वाकडा तिकडा कसाही फिरवून घेऊ शकता. बुंदी मात्र ही गोलच येणार कारण बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर बघा, आणि हो, बुंदी आपण ज्यावेळेस तेलामध्ये घालतो गॅसची फ्लेम जाणीवपूर्वक कमीच ठेवायची आहे. ती जराही वाढवायची नाही, नाहीतर मग बुंदी करपेल. आणि बुंदी घालून झाली की बघा लगेच ती तयार होते. अगदी तुम्ही घातलीत आणि दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला काढलीत की लगेच ती तयार होते. बघा, खूप जास्तही वेळ तिला लागत नाही. आणि तुम्ही बुंदी बघू शकता, आली ना अगदी मोत्यांच्या दाण्यांसारखी, अगदी गोल गरगरीत. बघा, आता ही सगळी बुंदी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आणि ही बुंदी जराही तेल पीत नाही कारण त्यामध्ये सोडा वगैरे असं काहीच नाही आहे. अगदी कोरडी छान बुंदी तयार होते. अगदी बारीकसे मोत्याचे दाणे दिसत आहेत. मस्तच ना. तर आपण अजून एकदा बुंदी कशी पडतात ते बघून घेऊयात. तर बघा, आपण तोच कोन घेतलेला आहे. किती कमी बॅटर आपण भरलेलं होतं आणि तरीसुद्धा किती भरपूर प्रमाणात बुंदी ही तयार होती आहे. तर बघा, हलक्या हलक्या हाताने, अजिबात दाब द्यायचा नाही आहे. दाब अजिबातच द्यायचा नाही आहे. ते बॅटर जसं पडेल तसं त्याला पडून द्यायचं आहे. फक्त तुम्ही हातांची मूवमेंट करू शकता. कशीही मूवमेंट हातांची केली तरी बुंदी ही मात्र गोलच येणार. बघा, मस्त बुंदी तयार होते ना. पहिल्यांदाच लाडू करत असाल तर खूप बुंदी एकाच वेळी टाकून घेऊ नका, नाहीतर मग आजूबाजूची बुंदी करपेल. तर आता बरीचशी बुंदी टाकून झालेली आहे, अगदी कढई भरलेली आहे. तर आता आपण थोडं तिला थांबवूयात आणि झालेली बुंदी ही काढून घेऊयात. अगदी 2-4 सेकंदात बुंदी लगेच तयार होते. बघा, आणि खूप जास्त गडद रंगावरही काढायची नाही आहे. हलक्या पिवळ्या रंगावर तिला काढून घ्यायची आहे कारण ताटात काढून घेतल्यानंतरही तिचा रंग हलका गडद होतो. तर आपण या रंगावर बुंदी ही काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या बॅटरची बुंदी ही तयार करून घेणार आहोत. तर इथे बुंदी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी बुंदी तयार झालेली आहे. कुठेही लहान मोठी किंवा लांबट अशा आकाराची बुंदी तयार झालेली नाही आहे. अगदी गोल गरगरीत आणि कोरडी. तुम्हाला दाखवते. अगदी बघा, हात जराही तेलकट नाही आहे. बुंदीने जराही तेल पिलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला अजून एकदा दाखवते. बघा, अगदी हातावर घट्ट अशी दाबून धरली ना की तरीही बघा हात किती कोरडा वाटतोय. जराही बुंदीने तेल पिलेलं नाही. तर आता ही बुंदी आपण साईडला ठेवूयात आणि पुन्हा जरा पाकाकडे येऊयात. पण त्याआधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर बघा, या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं होतं आणि त्यानुसार एवढी बुंदी ही तयार झालेली आहे. आणि आपण जे दुधाचं पॅकेट वापरलेलं होतं त्यामधलंही बॅटर सगळं वापरलेलं आहे. वेस्ट काहीही गेलेलं नाही. तर आता आपण पाकाकडे येऊयात. पाक हा थंड झालेला होता कारण आपण बुंदी तयार करत होतो. तर आपण पाकाला पुन्हा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि त्यात आता आपण हलकासा केशरी रंग घालून घेणार आहोत. रंग नक्कीच घाला कारण त्याने लाडूचा लूक छान येईल. आणि असंही आपण बाहेरचे लाडू खातो त्यात तर रंग असतोच. तर खूप जास्तही रंग घालायचा नाही आहे कारण मग ते खूपच गडद रंगाचे छान दिसत नाहीत. तर अगदी थोडासा इथे रंग हा घालून घेतलेला आहे. हा खायचा रंग आहे. तुम्ही लिक्विड कलर असतील तेही घातले तरी देखील चालेल. आणि आता आपण यात तयार केलेली बुंदी ही घालून घेणार आहोत. बघा, बुंदी किती कोरडी ना. डिशला जराही तेलकटपणा नाही आहे. अगदी कोरडी सुटसुटीत बुंदी तयार झालेली आहे.
आणि हे आता आपण एका चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने छान मिक्स करून घेणार आहोत। आणि गॅस मात्र चालूच आहे, गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे। आणि आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करत राहायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे जरा खूपच पातळ दिसतंय, तर अजिबात तसं नाही आहे, घाबरून अजिबातच जायचं नाही, गॅस चालूच ठेवायचा। बुंदीला पाक शोषून घ्यायला थोडा वेळ जातो, तर आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवून सतत हे मिक्स करत राहायचं आहे। अगदी थोड्याच वेळात बुंदी छान असा पाक शोषून घेईल। बघा तुम्हाला दाखवते, अगदी सगळा पाक बुंदीने शोषून घेतलेला आहे बघा, जराही ओलसर काहीच दिसत नाही आहे। तर आता आपण पुन्हा हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बुंदीचे दाणेही अगदी अख्खेच आहेत। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ही बुंदी गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आणि यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत, जेणेकरून मिश्रण हे छान थंड देखील होईल आणि ते छान मुरलंही जाईल। तर बघूयात, मिश्रण अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ते जराही ओलसर नाही आहे किंवा पाक खूप जास्त वाटत नाही आहे, अगदी पाकाचं प्रमाण हे बुंदीला परफेक्ट असं झालेलं आहे। बुंदीने सगळा पाक हा शोषून घेतलेला आहे। आपण बघूयात, बघा लाडूचं मिश्रण किती छान दिसतंय ना, अगदी मस्त झालेलं आहे आणि बुंदीचे दाणे हे जराही तुटलेले नाही आहेत, अगदी दाणे जशीच्या तसे छान पाक पिऊन फुलले गेलेले आहेत। तर आता आपण लाडू वळायला घेऊयात आणि ही लाडूच्या स्टेप्समधली सगळ्यात सोपी अशी स्टेप आहे। तर बघा अगदी सहज लाडू वळले जात आहेत, खूप पटकन हे लाडू वळले जातात, अगदी बाहेरचे लाडू दिसतात तसंच लूक आलेला आहे ना। बघा अगदी पटापट काही वेळातच लाडू हा वळून तयार होतो। बघा मस्त गोल गरगरीत असा लाडू हा तयार झालेला आहे, अगदी पटापट वळले जातात आणि या प्रोसेसला जराही काहीच वेळ लागत नाही। बघा मस्त लाडू दिसतोय, कलरही छान आलेला आहे, अगदी रेडीमेड लाडू आणतो आपण तसा हा लाडू दिसतोय। आता त्यावर आपण आपले आवडीचे ड्रायफ्रूट्स हे लावून घेणार आहोत। तर मी इथे बदामाचे काप लावून घेते, तुम्ही यावर पिस्त्याचे काप लावून घेतले तर आणखीन छान दिसेल। बघा मस्त दिसतोय ना। आपण आणखीन एक लाडू हा वळून घेणार आहोत। आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये 13 ते 14 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात। तर इथे आपला दुसरा लाडूही वळून तयार झालेला आहे आणि आपण अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे लाडू हे तयार करून घेणार आहोत। बघा अगदी एकसारखे छान असे लाडू दिसत आहेत ना। तर आपण अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे लाडू हे तयार करून घेऊयात। तुम्ही व्हिडिओ सांगितलेल्या स्टेप्स जर पूर्ण फॉलो केल्यात तर बघा असा रिझल्ट तुम्हाला घरबसल्या मिळेल, अगदी सुरेख लाडू जमतील। आपण यात झाऱ्याचा जराही वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा बघा किती मस्त दिसतो आहेत ना लाडू, अगदी रेडीमेड लाडू आणतो तसे। आणि कढई बघू शकता अगदी नीट आणि क्लीन आहे, त्यात जराही पाक शिल्लक नाही आहे। तर बघा अगदी एका आकाराचे इथे 14 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही लाडूचा आकार लहान मोठा केला तर लाडूच्या संख्येत कमी जास्तपणा येऊ शकतो। मी तुम्हाला एक लाडू जवळून दाखवते, बघा दिसतोय ना सुरेख, अगदी मस्त गोल गरगरीत आणि बारीक बारीक बुंदीचे दाणेही छान टप्पोर दिसतात, अगदी छान असे लाडू तयार होतात। तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा आणि आपल्या गणपती बाप्पाला असे मोतीचूरचे लाडूचा नैवेद्य दाखवून त्याला खुश करा। तर चला बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊयात। तर इथे आपण बाप्पांना लाडूंचा नैवेद्य दाखवला आहे। बाप्पांना लाडू आवडलेत की नाही माहीत नाही, पण तुम्हाला जर लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील। तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।